गुड आफ्टरनून फ्रेंड्स. या आधीच्या लेक्चरमध्ये आपण इंटरनॅशनल रिझाईमबद्दल माहिती घेतली, स्टॉकहोम कॉन्फरन्स तसेच रिओ कॉन्फरन्सबद्दल. त्यापूर्वी आपण कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स रिगार्डिंग एन्व्हायरमेंट हा चॅप्टर बघितला होता. तर त्याच्याशीच रिलेटेड चॅप्टर आपल्याला एक बघायचं आहे की काय प्रोव्हिजन्स आहेत, जे काही कॉमन लॉ आहे, IPC असेल, CPC किंवा CRPC असेल, तर यामध्ये एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनच्या रिलेटेड काय काय रेमेडी आहेत, काय काय प्रोव्हिजन्स आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सो आता आपण बघूया कॉमन लॉ रेमेडी अँड अदर स्टॅट्युटरी रेमेडीज रिगार्डिंग एन्व्हायरमेंट. Modern environmental law has its roots in the common law principles of nuisance. The substantive law for the protection of the citizens' environment is basically that of a common law relating to nuisance. In fact, the remedies under the law of tort to abate environmental pollution is the oldest legal remedy. Nuisance created by environmental pollution can also be controlled and regulated under the statutory provisions of Indian Penal Code and Criminal Procedure Code. Even under Civil Procedure Code, there is a provision to control public nuisance. हे जे काही कॉमन लॉ आहे, IPC, CRPC, CPC असेल किंवा टॉट असेल, तर या कायद्यामध्ये, या छोट्या छोट्या ॲक्टमध्ये न्यूसन्सच्या रिलेटेड, म्हणजे न्यूसन्समुळे जे काही पोल्युशन होतं किंवा न्यूसन्समुळे जे काही एन्व्हायरमेंटल डॅमेजेस होत आहे, तर त्याला कंट्रोल करण्यासाठीच्या रिमेडी ऑलरेडी CPCमध्ये आहेत, तसेच CRPCमध्ये आहेत, IPCमध्ये आहेत, तसेच टॉटमध्ये पण आहेत. तर हे न्यूसन्स म्हणजे काय हे आधी आपल्याला समजून घेतलं पाहिजे. The roots of environmental law can be found in the common law concept of nuisance. जे काही एन्व्हायरमेंटल लॉचे जे काही आपल्याला बघायला गेलं तर त्याची काही सुरुवात कुठून झाली, एन्व्हायरमेंटल लॉ म्हणजे कुठे आढळतो, तर या जे काही ॲक्ट आहेत तर यांच्यामध्ये एन्व्हायरमेंटल लॉ आपल्याला कुठे आढळून येतो, तर कन्सेप्ट ऑफ न्यूसन्समध्ये. The definition of pollution under the Act expresses that contamination of water can be considered as a pollution when it may or is likely to cause a nuisance. Thus, nuisance is the basis for pollution. Nuisance हे पोल्युशनचे बेसिस आहे. तर न्यूसन्स म्हणजे काय हे आधी आपण जाणून घेऊया. Under common law, nuisance means an unlawful interference with a person's use or enjoyment of land or some right over or in a connection with it. न्यूसन्स म्हणजे इंटरफरन्स, जे काही एखाद्या व्यक्तीचा अधिकारामध्ये इंटरफरन्स असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा एन्जॉयमेंट ऑफ लँड असेल, म्हणजे त्याची जमीन किंवा जागा त्याला यूज करण्यामध्ये कसला इंटरफरन्स झाला, किंवा त्याच्या अधिकारामध्ये काही तिसऱ्या व्यक्तीने इंटरफरन्स केला, तर असा इंटरफरन्स, अनलॉफुल इंटरफरन्स म्हणजेच न्यूसन्स. आता ते इंटरफरन्स कशा थ्रू होते? ॲक्ट इंटरफरिंग विथ द कम्फर्ट, सेफ्टी अँड हेल्थी थ्रू नॉईज, व्हायब्रेशन, हीट, स्मोक, स्मेल, फ्युम्स, वॉटर, गॅस, डिसीज प्रोड्युसिंग जर्म्स आर कन्सिडर्ड ॲज अ न्यूसन्स. जी काही एखाद्या व्यक्तीची, ह्युमन बिईंगची कम्फर्ट असेल, हेल्थ असेल किंवा सेफ्टी असेल, तर याच्याशी कुठल्याही वेगळ्या दुसऱ्या कारणाने इंटरफरन्स इन द सेन्स कशा थ्रू झाला? नॉईजच्या रिलेटेड, समजा कोणी आवाज, गोंधळ करत असेल आणि एखाद्या व्यक्तीला त्यामुळे डिस्टर्ब होत असेल, तसेच व्हायब्रेशनद्वारे किंवा हीट, स्मोक, धुराचा एखाद्याला त्रास होऊ शकतो आजूबाजूला, म्हणजे कोणी एखादा धूर करत असेल मुद्दामहून एखाद्याच्या सेफ्टीच्या रिलेटेड काही डॅमेज, इंजुरी व्हावी त्याला म्हणून, तर जे काही स्मोक असेल किंवा स्मेल असेल, फ्युम्स असेल किंवा वॉटर असेल किंवा गॅस किंवा डिसीज प्रोड्युसिंग जर्म्स असेल,
तर अशा विविध गोष्टींनी एखादा कुठलाही व्यक्ती जर दुसऱ्या अदर व्यक्तीला त्रास व्हावा अशा काही कृत्य करत असतील तर त्याद्वारे त्याच्या कृत्यातून ते न्यूसन्स क्रिएट करत असतो दुसऱ्या व्यक्तीला. Polluting the public drainage, releasing offensive gases and dust into the atmosphere, discharging sludge waste liquids into the tanks, canals, producing intolerable noises are some of the way of the causing nuisance through pollutants. जे काही पब्लिक ड्रेनेज असतील, ज्या पब्लिक प्लेसेस असतील तिथे समजा घाण करत असतील काही, किंवा तिथे असे काही प्रोडक्ट मिसळल्या जात असतील, पब्लिक एन्व्हायरमेंटमध्ये असे काही घातक पदार्थ टाकले जात असतील ज्यामुळे की लोकांना त्रास होईल, किंवा गॅसेस जे की डेंजरस गॅसेस असतील तर ते कोणी प्रोड्यूस करत असेल, तसेच किंवा डस्ट, धूळ, तसेच जे ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या प्रकारे काही स्लज वेस्ट टाकत असतील, कॅनल्समध्ये असतील, पब्लिक ड्रेनेजमध्ये असतील, टँकमध्ये असेल, तर हे सगळ्या गोष्टी हे न्यूसन्स क्रिएट करत असतात. This environmentally damaging nuisance certainly will affect health or habituality of a locality. आणि हे जे काही घातक गोष्टी आहेत तर ह्या ॲटोमॅटिकली पब्लिक हेल्थवर इफेक्ट करत असतात. तसेच लोकॅलिटी किंवा पब्लिक हेल्थवर परिणाम करत असतात. दी न्यूसन्स इज ऑफ 2 काइंड्स. या न्यूसन्सचे 2 प्रकार आहेत. एक म्हणजे पब्लिक न्यूसन्स आणि दुसरा म्हणजे प्रायव्हेट न्यूसन्स. प्रायव्हेट न्यूसन्स इज ॲन अनरिजनेबल इंटरफरन्स विथ अ पर्सन्स राईट ओव्हर अ होलसमनेस ऑफ लँड, व्हेअर पब्लिक न्यूसन्स इज ॲन अनरिजनेबल इंटरफरन्स विथ अ जनरल राईट ऑफ द पब्लिक. प्रायव्हेट न्यूसन्स म्हणजे एखाद्या व्यक्तीला काही कोणी त्रास देत असेल ह्या न्यूसन्सद्वारे, वेगवेगळ्या गोष्टीद्वारे, तर ते झालं प्रायव्हेट न्यूसन्स. आणि प्रायव्हेट न्यूसन्समध्ये फक्त एखाद्या व्यक्तीला नुकसान होऊ शकतं. तर पब्लिक न्यूसन्स म्हणजे की जी काही जनरल पब्लिक आहे त्यांना या न्यूसन्सचा त्रास होत असतो आणि त्यांना या न्यूसन्समुळे काही त्यांच्या हेल्थवर म्हणा किंवा त्यांच्या रोजच्या हॅबिच्युअलिटीवर परिणाम होऊ शकतो. तर हे झालं पब्लिक न्यूसन्स आणि प्रायव्हेट न्यूसन्समधला बेसिक फरक. तर यात काही केस लॉ आहेत ते आपण बघूया. पहिली केस लॉ आहे डॉक्टर रामराज सिंग वर्सेस बाबूलाल. 1982ची केस लॉ आहे. डॉक्टर रामराज सिंग वर्सेस बाबूलाल. The defendant erected a brick grinding machine adjoining the hospital of the plaintiff. The brick grinding machine generated dust which polluted the atmosphere. The dust entered the consulting chamber of the plaintiff and caused physical inconvenience to him and patients. The dust accumulated on the clothes and property of the plaintiff. It was considered by the court as a special damage and granted a permanent injunction. या केसलामध्ये असं झालं होतं की जो काही डिपेंडंट होता तर त्याने इरेक्ट केली होती ब्रिक ग्राइंडिंग मशीन, आणि ते ब्रिक ग्राइंडिंग मशीनचा त्याचा जो काही उद्योग होता तर तो एका हॉस्पिटलच्या बाजूला होता, आणि त्यामुळे हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या पेशंटला याच्या ग्रीड ड्रिलिंग मशीनचा त्रास होत होता. तसेच त्या हॉस्पिटलमध्ये धूळ जमा होत होते. पेशंटच्या प्रॉपर्टीवर असेल किंवा हॉस्पिटलच्या बेडवर असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये तिथे धूळ जमा होत होती त्या हॉस्पिटलमध्ये. तर त्यामुळे ते जे काही प्लेंटिफ आहे त्यांनी ॲक्शन घेतली या डिफेंडंटच्या ब्रिक ग्राइंडिंग मशीनच्या रिलेटेड ॲक्शन घेतली कोर्टामध्ये, आणि कोर्टाने अशा प्रकारे या केसमध्ये परमनंट इंजेक्शन ग्रांट केलं. तसेच स्पेशल डॅमेज प्रोव्हाइड केले, जे काही नुकसान झालं होतं प्लेंटिफला त्याला. यात आपण आणखी एक केस लॉ पाहूया. दुसरी केस लॉ आहे रतलम म्युनिसिपल कॉर्पोरेशन व्हर्सेस वृद्धिचंद. 1980ची केस लॉ आहे. रतलम म्युनिसिपल कॉर्पोरेशन वर्सेस वृद्धिचंद.
The residents of the Ratlam municipality were facing public nuisance caused by open drains, open public excretion by nearby slum dwellers, and effluents from alcohol plant. Vardichan and other residents filed a complaint before the sub-divisional magistrate requesting to direct the municipality to take steps for removal of the public nuisance under section 133 of CRPC. The magistrate issued a direction to the municipality to draft a plan for the removal of nuisance. On appeal, the Supreme Court approved the order of the magistrate. This case is a significant stone in the path of the environment protection. या केसला मध्ये असं झालं होतं की जे काही पब्लिक न्यूसन्समुळे लोक त्रासले होते, जे ओपन ड्रेन्स किंवा ओपन पब्लिक एक्सक्रिएशन असेल, जे स्लम ड्वेलर्स असतील, ते स्लम एरियामधले लोक काही इफ्लुएंट्स अल्कोहोल प्लांट किंवा याचा इत्यादीचा त्रास पब्लिकला होत होता. तसंच मग लोकांनी जिथे ते राहतात त्या म्युन्सिपॅलिटीला रिक्वेस्ट केली की याच्याशी रिलेटेड ही घाण कमी करण्यासाठी काही पावले उचलल्या जावीत. तशी डिरेक्शन मग कोर्टाने म्युन्सिपॅलिटीला दिली की सेक्शन 133 जे आहे CRPCचं, तर त्याच्याखाली म्युन्सिपॅलिटीनं काही स्टेप घेऊन जे काही न्यूसन्स आहे पब्लिकला होणारं ते काढून टाकलं पाहिजे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची केस लॉ आहे फॉर द एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन अँड इट इन्फ्लुएन्स्ड द डिसिजन ऑफ. या केस लॉनं अदर जे काही डिसिजन आहेत, अदर डिसिजन हायकोर्टचे इन्फ्लुएन्स केले. म्हणजे या केस लॉ अनुसरून अजून दुसऱ्या खूप डिसिजन्स आले हायकोर्टचे वेगवेगळ्या. ही एक बेस आहे ही केस लॉ एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनचा. आता आपण ट्रेसपास ही कन्सेप्ट पाहूया. ह्याच्यामध्येच ट्रेसपास टू लँड मीन्स अन अनऑथराइज्ड इंटरफरन्स विथ पोजेशन ऑफ लँड. एखाद्या जमिनीच्या रिलेटेड एखाद्या व्यक्तीनं अनऑथराइज्ड इंटरफरन्स केलं, म्हणजे त्या जमिनीवरून त्याच्या मालकाला न विचारता एंट्री केली, तर ते होतं ट्रेसपास. द इंटरफरन्स शॅल बी डिरेक्ट अँड थ्रू सम टँजेबल ऑब्जेक्ट. आणि हे जे काही ट्रेसपासमध्ये जे काही इंटरफरन्स असेल किंवा एंट्री असेल ती व्हिजिबल असली पाहिजे, टँजेबल असली पाहिजे. टँजेबल ऑब्जेक्टनं म्हणजे काही अशी इनडायरेक्टली नसायला पाहिजे, डिरेक्ट असायला पाहिजे. यूज ऑफ फोर्स इज नॉट रिक्वायर्ड अँड इवन अ मिनिट इन्व्हेजन इज अ ट्रेसपास. आता एखाद्या व्यक्तीनं एखाद्याच्या जमिनीमध्ये घुसून ट्रेसपास केला, तर अशा या ट्रेसपास होण्यासाठी फोर्सच असावा. त्याने काही धक्काबुक्कीच करायला पाहिजे एखाद्या व्यक्तीला. जे कोणी ट्रेसपासर असेल त्याने पुढच्या व्यक्तीला मारहाण किंवा धक्काबुक्की झाली पाहिजे असं काही त्याची रिक्वायरमेंट नाही. ट्रेसपास होण्यासाठी नुसतं आपण एखाद्याच्या समजा गेटमध्ये घुसून बाहेर जरी आलो तरी तो ट्रेसपास हा गुन्हा होतो आणि तिथे काही फोर्स असावाच असं काही रिक्वायरमेंट नाही. इट इज ॲक्शनेबल पर्सी दॅट इज ॲक्शनेबल विदाऊट प्रूफ ऑफ एनी डॅमेज. तसेच ट्रेसपास करताना किंवा झाल्यावर ट्रेसपास तिथे डॅमेज व्हावं, दुसऱ्या व्यक्तीला काहीतरी नुकसान व्हावं असं पण काही रिक्वायरमेंट नाही किंवा गरजेची नाही आहे. नुसतं एखाद्याच्या घरामध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये जी की स्वतःची नाही, दुसऱ्याशी रिलेटेड किंवा दुसऱ्याशी बिलॉंग करते, तर अशा जागेत आपण जाऊन जरी परत आलो तरी ते ट्रेसपास म्हणून कन्सिडर केल्या जाते. द लायबिलिटी फॉर ट्रेसपास इज अ स्ट्रिक्ट प्रोबॅबली इनव्हिटेबल ॲक्सिडेंट विल बी अ गुड डिफेन्स. जी काही लायबिलिटी असते या ट्रेसपासमध्ये ती स्ट्रिक्ट लायबिलिटी असते. Regarding to trespass in environmental law, discharging of noxious and hazardous industrial waste, effluent gases into the surrounding lands, rivers, lakes, atmosphere is certainly considered as a trespass to land. आणि आता ही झाली जनरल कन्सेप्ट ट्रेसपासची आपण पाहतो IPCमध्ये आपण पाहिलेली आहे. पण ही इन्व्हायरमेंटच्या रिलेटेड कसा ट्रेसपास होतो, तर एखाद्या जागेमध्ये हजार्डस जे काही सबस्टन्स असतील, जे घातक पदार्थ असतील, टाकाऊ पदार्थ असतील, तर ते एखाद्याच्या सराउंडिंग्जमध्ये किंवा रिव्हरमध्ये किंवा जे काही जनरल ॲटमॉस्फिअर आहे
तर तिथे टाकणं म्हणजे तो झाला त्या तिथला ट्रेसपास. रिगार्डिंग टू ट्रेसपास इन एन्व्हायरमेंटल लॉ, डिस्चार्ज ऑफ नॉक्सियस अँड हजार्डस इंडस्ट्रियल वेस्ट, effluent gases into the surrounding lands, rivers, lakes, atmosphere is certainly considered as a trespass to land. तो त्या लँडच्या रिलेटेड ट्रेसपास कन्सिडर केला जातो. बिकॉज सच ॲक्टिव्हिटीज आर अनऑथोराइज्ड डिरेक्ट अँड थ्रू द टँजिबल ऑब्जेक्ट्स. कारण काय तर ही ज्या काही ॲक्टिव्हिटीज असतात त्या अनऑथोराइज्ड आहेत, अनलॉफुल आहेत. एखाद्या ठिकाणी अशी डेंजरस सबस्टन्स टाकणं हे अनलॉफुल आहे, म्हणून हा इन्व्हायरमेंटल ट्रेसपास होतो त्या जागेचा. ठीक आहे. आणि हा टँजेबल ऑब्जेक्ट पण असतो. समजा काही घाण पाणी सोडणं कुठेतरी जे की पब्लिक हेल्थला खूप डेंजरस आहे, किंवा एखादं रिव्हर्समध्ये काही इफ्युलंट्स टाकणं जे की डेंजरस घातक पदार्थ आहेत, असे काही रिव्हरमध्ये किंवा एखाद्या जागेमध्ये टाकणं हे अनलॉफुल आहे, म्हणूनच हे त्या जागेचा इन्व्हायरमेंटल ट्रेसपास करतात या गोष्टी अशा. इट इज इंटरफेरिंग विथ द सेफ्टी, कम्फर्ट, हेल्थ अँड हॅपीनेस ऑफ द पीपल. आणि या गोष्टी कशावर अफेक्ट करतात? मानवाच्या सेफ्टीवर अफेक्ट करतात, कम्फर्टवर अफेक्ट करतात, तसेच हेल्थ आणि हॅपीनेसवर पण या ज्या काही डेंजरस गोष्टी आहेत त्या अफेक्ट करतात. Thus they went beyond the consideration of trespass in law of tort. Further, trespass is possible even by inversion on the subsoil. The untreated chemical effluent discharged onto the open land and into pits are percolating into the subsoil. Ultimately, they are reaching wells and ponds of the surrounding villages through the underground water channels and making until for consumption and also affecting the fertility of land. आणि जे काही सबसॉईल जे काही जमिनीवर किंवा जी जमीन काही यूजफुल नाही आहे, सबसॉईल म्हणजे अशी जमीन जिचा काही यूज नाही आहे, तिथे पण काही घातक पदार्थ टाकणं हा तो पण त्या लँडचा अनऑथराइज्ड यूज आहे. कारण असे पदार्थ त्या जमिनीवर टाकल्यामुळे ते जमिनी शोषल्या जातात आणि इनडायरेक्टली जे काही खाली जमिनीच्या खाली रिचिंग वेल्स असतात, जिथे की समजा आपलं खाली आपण माहितीच आहे की खाली पण पाणी असतं जमिनीच्या, आणि ते त्या पाण्यामध्ये मिसळून मग ते जे काही विहिरी असतील किंवा तिथले जे काही तळेबिळे असतील त्या स्पॉटच्या रिलेटेड, तर त्या पाण्यामध्ये मिसळूनही ते त्याला विषारी बनवू शकतात. म्हणून हे पण ट्रेसपास आहे त्या लँडचा. अँड बिकॉज इट इज अ डायरेक्ट इंटरफरन्स विथ द पोझिशन ऑफ द लँड. कारण हा डायरेक्ट इंटरफरन्स आहे त्या पोझिशन ऑफ लँडचा. आता आपण पाहूया निग्लिजन्स ही कन्सेप्ट. निग्लिजन्स इज अ ब्रीच ऑफ ड्युटी टू टेक केअर विच रिझल्ट्स इन डॅमेज. निग्लिजन्स म्हणजेच ब्रीच ऑफ ड्युटी टू टेक केअर, म्हणजे ड्युटी टू टेक केअर प्रिन्सिपल हे जे आहे ते IPCमध्ये आहे, ज्यात प्रत्येकानेच एखादं कार्य करताना ड्युटी टू टेक केअर म्हणजे काळजी घेणं हे प्रत्येकाचंच इसेन्शियल ड्युटी आहे. आणि त्यामध्ये जर ड्युटी नाही घेतली तर ते निग्लिजन्स झाला असं कन्सिडर्ड केल्या जाते. दुर्लक्ष झालं एखाद्या गोष्टीकडे असं कन्सिडर्ड केल्या जातं. निग्लिजन्स इज अ ब्रीच ऑफ ड्युटी टू टेक केअर विच रिझल्ट्स इन डॅमेज. आता आपण काही इसेन्शियल कंडिशन्स पाहूया निग्लिजन्सच्या. पहिली आहे ड्युटी टू टेक केअर. There must be a legal duty on the part of the defendant to take care. This duty arises whenever the possible evil consequences of his act are foreseen. असं सांगितलं की प्रत्येक व्यक्तीची तसेच एखादे डिफेंडंटची ड्युटी आहे की काळजी घेणं. आणि ही ड्युटी कधी अराईज होती त्याची, जेव्हा काही त्याला पॉसिबल इव्हिल कॉन्सिक्वेन्सेस त्याच्या ॲक्टमुळे काही विघातक असं कृत्य घडणार असेल, त्याच्या ॲक्टमुळे कोणाला तरी नुकसान होणार असेल, तर अशा वेळेस होणारं नुकसान रोखण्यासाठी त्यानं काय काळजी घेतली पाहिजे किंवा त्याने घ्यायला पाहिजे असलेली काळजी, होणारं नुकसान टाळण्यासाठी त्यानं घ्यायला लागलेली काळजी म्हणजेच ड्युटी टू टेक केअर. आणि त्याने ती नुकसान होण्यापूर्वीच घेतली पाहिजे, असं हे प्रिन्सिपल आहे ड्युटी टू टेक केअर.
तसेच दुसरं इसेन्शियल आहे निग्लिजन्स, ब्रीच ऑफ ड्युटी. फेल्युअर टू टेक रिजनेबल केअर इन अवॉइडिंग ऑफ सच इव्हिल कॉन्सिक्वेन्सेस इज नोन ॲज अ ब्रीच ऑफ ड्युटी. आणि समजा हा काही नुकसान होण्यासाठी त्यानं जे काही कृत्य, त्याच्या कृत्यामुळे काही नुकसान होणार असेल, तो जो काही करणार आहे डिपेंडंट, तर त्या कृत्यामुळं नुकसान होणार असेल आणि ते रोखण्यासाठी त्याने काहीच प्रयत्न जर नाही केले तर ते होतं ब्रीच ऑफ ड्युटी. तसेच तिसरं इसेन्शियल कंडिशन आहे निग्लिजन्सची, ते म्हणजे डॅमेज. इफ द ब्रीच ऑफ ड्युटी काउजेस अ लीगल इंजुरी, हार्म, लॉस टू एनीवन, इट इज नोन ॲज डॅमेज. पहिलं तर कर्तव्य त्याचं काळजी घेणं, दुसरं जर त्याने ती काळजी नाही घेतली तर ब्रीच ऑफ ड्युटी होते, आणि तिसरं ब्रीच ऑफ ड्युटी झाल्यामुळं कोणाला तरी नुकसान होते, डॅमेज. तर हे असे 3 इसेन्शियल आहेत निग्लिजन्सचे. रिगार्डिंग निग्लिजन्स इन एन्व्हायरमेंटल लॉ, देअर इज अ लीगल ड्युटी अंडर वॉटर ॲक्ट and Environment Protect Act on the part of the industrialist not to discharge effluents, garbage and emissions without proper treatment. The consequential evil effects of such a discharge can be foreseen by anyone. आता जे काही निग्लिजन्सच्या रिगार्डिंग निग्लिजन्स इन एन्व्हायरमेंटल लॉमध्ये जे काही निग्लिजन्स प्रिन्सिपल आहे याच्याशी रिलेटेड काही ड्युटी असतात. तसेच वॉटर ॲक्ट आणि एअर ॲक्टमध्ये पण काही लीगल ड्युटी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. कोणावर? तर जे काही इंडस्ट्रियलिस्ट आहेत किंवा जे काही फॅक्टरी चालवणारे आहेत, इंडस्ट्री चालवणारे आहेत, तर त्यांच्यावर लीगल ड्युटी आहे. या ॲक्टनं त्यांच्यावर लीगल ड्युटी इम्पोज केली त्यांच्यावर, की नॉट टू डिस्चार्ज इफ्लुएंट्स, गार्बेज अँड इमिशन विदाउट प्रॉपर ट्रीटमेंट, की जे काही ते गार्बेज किंवा घातक पदार्थ, सांडपाणी इंडस्ट्रीमधलं जे काही सोडणार आहेत नद्यांमध्ये किंवा कुठेही बाहेर, तर त्यांच्यावर प्रॉपर ट्रीटमेंटच झाली पाहिजे त्या पाण्यावर. आणि त्या पाण्यावर प्रॉपर जे काही घाण पाणी किंवा सांडपाणी किंवा टाकाऊ पदार्थ आहेत त्याच्यावर जर त्यांनी ट्रीटमेंट न करताच ते जर इन्व्हायरमेंटमध्ये किंवा सराउंडिंगमध्ये टाकले गेले तर ते घातक होऊ शकतात. एखाद्याच्या हेल्थला असेल, मानवाच्या हेल्थला ते खूप असं नुकसान पोहोचू शकतात. तर त्यांच्यावरती लीगल ड्युटी इम्पोज केलेली आहे ॲक्टनं. पण होतं काय, बट इंडस्ट्रियलीज आर ग्रॉसली व्हायलेटिंग दिस ड्युटी अँड indiscriminately discharging chemical effluents, emitting poisonous gases and hazardous solid waste into the environment. पण ते ड्युटी न करताच ते जसे आहेत तसेच ते पदार्थ किंवा ते गॅसेस असतील किंवा ते केमिकल असतील ते त्याच्यावर काही ट्रीटमेंट न करताच ते सराउंडिंगमध्ये टाकून देतात. आणि दिस अल्टिमेटली पीपल आर सफरिंग विल रिझल्टंट डॅमेज लाईक द हेल्थ प्रॉब्लेम्स, आणि मग लोकांना हेल्थ प्रॉब्लेम्सच्या रिलेटेड इश्यू तयार होतात. तसेच डिस्ट्रक्शन ऑफ प्रॉपर्टी असेल. दिस इंडस्ट्रियल ॲक्टिव्हिटीज आर नोन ॲज अ निग्लिजन्स इन लॉ ऑफ टॉर्ट्स. आणि ह्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत ह्या फॅक्टरीजवाल्यांच्या किंवा मोठमोठ्या इंडस्ट्रीजवाल्यांच्या, तर हे त्यांच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजेच निग्लिजन्स होते टॉर्टमधलं. As the liability in negligence is based on fault, the negligence would be utilized only where other common law remedies, nuisance and trespass are not available. ही जी काही निग्लिजन्स ही लायबिलिटी आहे इंडस्ट्रीवाल्यांची, ती फॉल्टवर डिपेंड आहे, बेस्ड आहे. तर त्यांनी काही फॉल्ट केला तरच ही त्यांच्यावर लायबिलिटी त्यांच्यावर टाकली जाते. आणि त्यांनी जर प्रॉपर ट्रीटमेंट करून केमिकल्स जर सोडले असतील, त्यांच्याकडे तसं प्रूफ असेल, तर ते निग्लिजन्स होत नाही. इन नरेश दत्त इथे केस लॉ आहे, नरेश दत्त त्यागी वर्सेस स्टेट ऑफ UP. केमिकल पेस्टिसाइड्स वेअर स्टोर्ड इन गोडाऊन इन रेसिडेन्शियल एरिया. फ्यूम्स इमिनेटिंग फ्रॉम द पेस्टिसाइड्स लीक्ड थ्रू व्हेंटिलेटर्स अँड रिझल्टेड इन डेथ ऑफ 3 चिल्ड्रन. इट वॉज हेल्ड दॅट इट वॉज अ क्लिअर केस ऑफ निग्लिजन्स. या केसलामध्ये काय झालं होतं की जे काही पेस्टिसाईड आहेत ते गोडाऊनमध्ये ठेवले गेले होते रेसिडेन्शियल एरियामध्ये. जे काही राहण्याच्या म्हणजे तिथे वस्ती होती, आजूबाजूला राहण्याचे ठिकाण होते. आणि जे काही फ्यूम्स, वाफ जी काही इमिनेट झाली त्या पेस्टिसाईड्समधून, तर ते लिकेज झालं त्या पेस्टिसाईडमध्ये आणि त्यातली जी काही फ्यूम्स होती ती आजूबाजूच्या थोडी रेसिडेंटमध्ये पसरल्या गेली आणि त्यामुळे
3 चिल्ड्रन जे काही होते, छोटे छोटे बालकं 3, तर त्यांचा मृत्यू झाला. तर ही केस जी आहे ती क्लिअर झाली की ही क्लिअर केस आहे कशाची, निग्लिजन्सची. तर स्ट्रिक्ट लायबिलिटी कन्सेप्ट काय आहे ती आपण थोडक्यात पाहूया. Strict liability is a common law remedy for environmental issues where the harm is caused by escape of hazardous substances. The doctrine of strict liability was propounded by Blackburn J. in Reliance versus Fletcher case. ही जी काही स्ट्रिक्ट लायबिलिटी आहे, तर ही स्ट्रिक्ट लायबिलिटी डॉक्ट्रिन जी आहे ही स्ट्रिक्ट लायबिलिटी ते पहिल्यांदा रिलायन्स वर्सेस फ्लेचर केसमध्ये ऑब्झर्व केल्या गेलं. अकॉर्डिंग टू धिस रूल, इफ अ पर्सन कीप्स ऑर ब्रिंग्स ऑन हिज लँड एनी डेंजरस थिंग, ही विल बी अ प्राइमा फेसी लिबल फॉर द डॅमेज कॉज्ड बाय इस्केप. स्ट्रिक्ट लायबिलिटी म्हणजे असा कुठलाही व्यक्ती ज्याने की त्याच्या राहत्या ठिकाणी त्यानं असे काही घातक पदार्थ ठेवले आणि त्यामुळं जर काही नुकसान झालं, कोणाला काही डॅमेज झालं किंवा काही इंजुरी झाली अदर व्यक्तींना, तर मग स्ट्रिक्ट लायबिलिटीचं प्रिन्सिपलच आहे की प्रायमा फेसी त्याला जिम्मेदार, त्या व्यक्तीला पहिल्यांदा त्याला जिम्मेदार ठरवलं जाईल ज्याने की हे पजेस केलं होतं स्वतःजवळ जे काही डेंजरस सबस्टन्सेस असतील ते. ही इज अ लायबल इव्हन विदाउट इंटेन्शन ऑर निग्लिजन्स. जरी त्याचं इंटेन्शन नसेल कोणाला इंजुरी करण्याचं किंवा निग्लिजन्स करण्याचं, तरी पण असा व्यक्ती ज्याने पहिल्यांदा काही डेंजरस सबस्टन्सेस स्वतःजवळ पजेस केलेत आणि त्याच्यामुळे जर कोणाला काही नुकसान झालं तर त्याला पूर्णपणे त्याचा दोषी समजलं जातं, जरी त्याचं काही इंटेन्शन नसलं दुसऱ्यांना नुकसान पोहोचवण्याचं तरी. म्हणून हे स्ट्रिक्ट लायबिलिटी प्रिन्सिपल आहे टॉर्टमध्ये. दस इट इज नोन ॲज अ नो फॉल्ट लायबिलिटी. म्हणून याला नो फॉल्ट लायबिलिटी असेही म्हणलं जाते, कारण इंटेन्शन नसलं तरी तो त्याला जबाबदार असतो. However, certain exceptions to this rule were recognized in this case. Many acts of pollution are caused by the materials or substances which are brought onto land and escaping from that land. Hence, the implications as far as strict liability in environmental pollution is concerned are quite clear. आता इंडियन पिनल कोडमध्ये काही स्टॅट्युटरी प्रोव्हिजन्स आहेत का याच्याशी रिलेटेड आपण ते पाहूया. इंडियन पिनल कोड 1816. इंडियन पिनल कोड डिक्लेअर्स सर्टेन ॲक्ट्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट ॲज ऑफेन्सेस. चॅप्टर 14 containing section 268 to 294A deal with offenses affecting public health, safety, convenience, डिसेन्सी अँड मोरल्स. IPCचा जो चॅप्टर 14 आहे त्यात जे सेक्शन 268 ते 294A जे आहेत तो डील करतो कशाच्या रिलेटेड, पब्लिक हेल्थ, सेफ्टी, कन्व्हिनियन्स, डिसेन्सी अँड मोरल्सच्या रिलेटेड. सेक्शन 268 IPC defines public nuisance and section 269 to 290 provide a punishment for public nuisance. IPCच्या 268 सेक्शनमध्ये न्यूसन्स, पब्लिक न्यूसन्स म्हणजे काय याची व्याख्या दिलेली आहे. तसेच 269 सेक्शन 269 ते 290 मध्ये जे पनिशमेंट पण प्रोव्हाइड केलेले आहेत पब्लिक न्यूसन्सच्या रिलेटेड. सेक्शन 272 to 276 डील विथ द अडल्ट्रेशन ऑफ फूड. जे IPCचं 272 ते 276 आहे, तर त्यात अडल्ट्रेशन ऑफ फूडच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत, म्हणजे खाण्यापिण्यामध्ये भेसळच्या रिलेटेड प्रोव्हिजन्स आहेत. तसेच ड्रिंक अँड ड्रग्ज असेल, ड्रिंक्स असेल किंवा भेसळ असेल, जी काही अन्नामध्ये भेसळ होते, तर त्याच्याशी रिलेटेड 272 ते 276 मध्ये IPCच्या प्रोव्हिजन आहेत. सेक्शन 277 एम्स टू प्रिव्हेंट वॉटर पोल्युशन आणि सेक्शन 277 मध्ये वॉटर पोल्युशन कसं प्रिव्हेंट केलं जाईल याची काही प्रोव्हिजन्स आहेत. दिस सेक्शन प्रोव्हाइड्स दॅट फॉलिंग ऑफ वॉटर of public spring, well or reservoir, rendering it less fit for the purposes for which it is ordinarily used, shall be punishable with imprisonment up to 3 months. आणि जे काही वॉटर पोल्युशन होतं
तर त्यात जे काही वॉटर पोल्युशनसाठी पनिशमेंट इथे 3 मंथ प्रोव्हाइड केलेली आहे. और विथ फाईन अप टू ₹500. तसेच ₹500 फाईन पण IPCमध्ये दिले गेलेले आहे. This section further provide that no trade, business or manufacturing process shall be carried out in residential area which produces noxious and offensive smell. तसेच हे सेक्शन सांगते की जे काही ट्रेड, बिझनेस किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहेत तर त्या रेसिडेन्शियल एरियामध्ये नसायला पाहिजेत, ज्या की घातक आहेत. क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये काय प्रोव्हिजन दिले गेलेले आहेत एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनच्या ते आपण बघूया. The Code of Criminal Procedure 1973 provide for certain provisions for preventing and controlling public nuisance causing air, water and noise pollution. CRPCमध्ये पण पब्लिक न्यूसन्स कंट्रोल करण्याच्या काही प्रोव्हिजन दिले आहेत जे की एअर, वॉटर आणि नॉईज पोल्युशन त्याला कॉज करते. चॅप्टर 10 Part B containing section 133 to 143 and Part C containing section 144 provide for most effective and speedy remedies. Section 133 CRPC. सेक्शन 133 काय आहे CRPCचं ते आपण बघूया. According to section 133 of CRPC, the district magistrate or sub-divisional magistrate or executive magistrate, if he is so empowered by the state government on a receipt of report from police officer or other information, may make conditional order to remove the public nuisance causing pollution. हे जे काही डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आहेत किंवा सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आहेत तर त्यांना स्टेट गव्हर्नमेंटने जर इम्पॉवर केलं, त्यांना पॉवर दिली किंवा पोलीस ऑफिसरनं रिपोर्ट केलं एखादे की इथलं पब्लिक न्यूसन्स काढून टाकण्यासाठी काही स्टेप घ्या, तर ते त्याच्याशी रिलेटेड काही स्टेप घेऊ शकतात. The conditional order may be made absolute and if the person concerned fails to carry it out, he can be prosecuted under section 188 of IPC. आणि जे काही मॅजिस्ट्रेटने जर समजा काही प्रोव्हिजन, काही गाईडलाईन्स दिल्या सेक्शन 133ला फॉलो करून पब्लिकला की तुम्ही असं इथे पब्लिक न्यूसन्स क्रिएट नका करू किंवा पब्लिक न्यूसन्सच्या रिलेटेड काही गाईडलाईन्स जर मॅजिस्ट्रेटने दिल्या आणि ते लोकांनी जर फॉलो नाही केल्या तर पुढे 188 नुसार त्यांना पनिशमेंट आहे CRPCमध्ये प्रोव्हाइड केलेली. आपण बघितलं की 188 सेक्शन आहे जे काही गव्हर्नमेंट ऑफिसर असेल किंवा डिपार्टमेंटल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असेल यांनी जे काही ऑर्डर दिली आणि ती फॉलो नाही केली तर सेक्शन 188 अंडर त्यांना पनिशमेंट